आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळे। त्यासाठी एका पातेल्यात 1 कप साखर, 1 कप पाणी आणि 1 कप वितळलेलं तूप टाकणार आहोत। हे सर्व मिश्रण आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचे आहे। फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। जास्त वेळ होऊ द्यायचं नाही, नाहीतर साखरेचा पाक होऊ शकतो। हे मिश्रण थोडं कोमट झाल्यावर एका परातीत 2 कप मैदा घेतलेला आहे। मिश्रण कोमट असतानाच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आणि मिश्रणात जितका मैदा बसेल तितका मैदा ॲड करायचा आहे। पण आधी मैदा कमी घ्यायचा, नंतर तुम्ही ॲड करू शकतात। हे सर्व आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। माझं मिश्रण उरलेलं होतं तर मी थोडा मैदा ॲड केलेला आहे त्यात। हे असं घट्टसर मी आता भिजवून घेतलेलं आहे। याचा छोटा उंडा घेऊन मी जाडसर पोळीशी लाटून घेणार। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। 1 वाटीऐवजी तुम्ही 1.5 वाटी घेतली तरी चालेल। याची मी आता जाडसर पोळी लाटून घेणार आहे आणि याचे चौकोन काप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मीडियम गरम तेलात आणि मीडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। शंकरपाळे टाकल्या हलवायचे नाहीत। त्याला चांगले सेट झाल्यावर आपल्याला हलकेसे असे फ्राय करून घ्यायचे आहेत। हलके लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। या प्रमाणात केलेले शंकरपाळे एकदम परफेक्ट असे होतात आणि खुसखुशीत होतात।